हायकोर्ट उच्च न्यायालय वाहन चालक या पदाचे आपण टेक्निकल सेशन या ठिकाणी बघतोय. रेकॉर्डेड स्वरूपात मी तुम्हाला हे सेशन देतोय आणि टोटल करायचे. मी 10 सेशन घेणार आहे, सगळा सिलेबस कव्हर करणार आहे आणि त्यावरचे प्रश्न उत्तर सुद्धा घेणार आहे. परफेक्ट कार्यक्रम या ठिकाणी होणार. बघा, आज आपला वाहनांची कालावधीनुसार दुरुस्ती जी आहे, पिरियॉडिक मेंटेनन्स यावर बघायचं आहे. बघा, आपण एक आहे ना दैनंदिन तपासणी बघितली पहिल्या लेक्चरमध्ये. आता हे विशिष्ट कालावधीनंतर काही तपासण्या केल्या पाहिजे वाहनाच्या. त्यामध्ये काय येतं तर पहिलं येतं बॅटरी टर्मिनल स्वच्छ करणे, बॅटरी टर्मिनल क्लिनिंग. बघा, बॅटरी काय करते? विद्युत साठवण्याचं काम करते. वाहनामध्ये विद्युत साठवण्यासाठी जे काय असतं ती बॅटरी असते, त्यामुळे तिची तपासणी झाली पाहिजे. आता समस्या काय असतात? बॅटरीचा जे खुंटा असतो, टर्मिनल्स असतात, त्यावर पांढरे थर येतात किंवा गंज त्यावर येतो, कार्बन येतं त्यावर. आणि यावेळी गाडी चालू करताना अडचण येते किंवा बॅटरी चार्जिंग होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम या ठिकाणचा आहे. मग काय करायचं? महिन्यातून एकदा टर्मिनल तपासले पाहिजे. गरम पाणी, जुना टूथब्रश याने तो गंज काढून टाकला पाहिजे. टर्मिनल स्वच्छ केल्यावर त्यावर पेट्रोलियम जेली किंवा ग्रीस लावावे, जेणेकरून पुन्हा गंज चिडत नाही. बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये ना प्रश्न यावरच येतात की यावर काय उपाय करणार तुम्ही, काय नाही. हे एकदम बेसिक स्वरूपाची चर्चा केली असेल ना, उत्तर बरोबर येतात, फार अवघड नसतात प्रश्न. आता परीक्षेसाठी टिप काय आहे? गाडी सुरू करताना कर कर असा आवाज येतो, पण इंजिन फिरत नाही. मग दोष काय असू शकतो असा प्रश्न आहे. उत्तर आहे बॅटरी डिस्चार्ज झालेली असेल किंवा टर्मिनल्सवर कार्बन आलेला असेल. प्रश्न असा येऊ शकतो आणि खाली ऑप्शन असतील. हा, वाहन चालकला कशा पद्धतीचे प्रश्न आले टेक्निकलवर, त्याचे झालेले पेपर्स मी तुम्हाला देतोय. तुमच्या वाहन चालकच्या बॅचमध्ये त्याचे व्हिडिओज आणि त्याचे PDF अवेलेबल होतील. ओके, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. एअर फिल्टर ते स्वच्छ करणे, एअर फिल्टर क्लिनिंग म्हणतोय आपण त्याला. बघा, एअर फिल्टरला इंजिनाचं फुफ्फुस म्हटलं जातं. जे गाडीचं इंजिन असतं ना, त्याचं फुफ्फुस याला म्हणतात. हे इंजिनमध्ये काय करतं? जाणारी धूळ आणि कचरा त्याला अडवतंय, फिल्टर करतंय. ओके, नावातच आहे. याचं महत्व काय? तर फिल्टर जर चोक झाला, तो जर ब्लॉक झाला तर इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही, इंजिनचं मायलेज कमी होतं, ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतोय, आणि इंजिनमधून काळा धूर सुद्धा बाहेर येऊ शकतो. ओके, मग देखभाल काय करायची? तर आठवड्याला किंवा लांबचा प्रवास असेल ना, तेव्हा एअर फिल्टर त्या ठिकाणी काढून बघायचं. कॉम्प्रेस एअरने त्या ठिकाणी त्याला स्वच्छ करायचं. खूप खराब झाला असेल तर तो बदलवू शकता तुम्ही. गाडीचं किती हे आहे, चालवले जाते, किती दिवस झाले. आता बघा, प्रश्न काय येऊ शकतो? डिझेलच्या इंजिनमधून काळा धूर का येतो असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा, मुद्दाम सांगतोय. एअर फिल्टर चोक झाल्यामुळे किंवा इंजिनाचे ज्वलन नीट न झाल्यामुळे काळा धूर येतोय. प्रश्न काय? बघा, या मुद्द्यावरचा प्रश्न लगेच मी तुम्हाला कव्हर केला. पुढे जातो. पुढचा मुद्दा काय आहे? फॅन बेल्ट किंवा अल्टरनेटर बेल्ट याची तपासणी आपण केली पाहिजे नियमित कालावधी. इंजिन फिरल्यावर त्याच्यासोबत अनेक उपकरणं फिरवावे लागतात. त्यासाठी एक रबरी बेल्ट असतो, तो इथे. फॅन बेल्ट असतो यामध्ये. वॉटर पंप आणि रेडिएटर फॅन फिरवण्यासाठी हा फॅन बेल्ट असतो. इंजिन थंड ठेवतो हा. पुढे अल्टरनेटर बल्ब ही बेल्ट असतो एक, तो काय करतो? बॅटरीला चार्ज करतो. बघा, ही बॅटरी चार्ज आपोआप होत नाहीये. अल्टरनेटर बेल्ट जो आहे तो बॅटरीला चार्ज करतो आहे. मग याच्यात काय तपासणार तुम्ही? तर बेल्टवर कुठे चिरा पडले का, काही क्रॅक्स पडले का, ते बघावे लागतील. तणाव, बेल्ट खूप सैल नसावा किंवा खूप घट्ट सुद्धा नसावा. अंगठ्याने दाबला ना, तो साधारण अर्धा ते 1 इंच खाली गेला पाहिजे. इतका लूज असावा, लय लूज नको. प्रश्न कसा येऊ शकतो माहिती का? किंवा धोका काय आहे या ठिकाणी? गाडीमध्ये जर फॅन बेल्ट तुटला तर इंजिन हे तात्काळ गरम होतं. आणि अल्टरनेट बेल्ट जर तुटला ना, तर डॅशबोर्डवर बॅटरीची लाईट त्या ठिकाणी लागते आणि बॅटरी चार्जिंग होणंच बंद होते. बॅटरी चार्जिंग झाली म्हणजे तुमचं काहीच नाही, पुढे काही वेळेनंतर लाईट्स बंद होतील, गाडीच बंद होऊन जाईल ना. बॅटरीशिवाय काय? बॅटरी, त्यासाठी हा बेल्ट फार महत्वाचा आहे. पुढे व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग. बघा, हा प्रकार टायर संदर्भात आहे. बघा, व्हील अलाइनमेंट, टायरचं आयुष्य, सुरक्षित ड्रायव्हिंग दोन्हीसाठी महत्वाचं आहे. आता व्हील अलाइनमेंटमध्ये काय येतं? चाकांची दिशा सरळ आहे का, करेक्ट आहे का दिशा, एकमेकांना समांतर आहे का दोन्ही चाकं. बघा, जर गाडी सरळ रस्त्यावर चालवताना स्टिअरिंग आम्ही सोडलं आणि गाडी एका बाजूला जर जात असेल तर समजायचं की या ठिकाणी अलाइनमेंट आउट झालेली आहे. गाडी तुम्ही स्टिअरिंग सोडून, म्हणजे कोणी नसताना सरळ चालली ना तर ओके, पण आपोआप जर इकडे किंवा इकडे चालली तर अलाइनमेंट बिघडलेली आहे. परिणाम काय होतोय? अलाइनमेंट जर नसेल तर टायर एकाच बाजूने जास्त घासल्या जात, हे लक्षात ठेवा. एका साईडने जास्त घासतं ते. ओके, त्यामुळे व्हील अलाइनमेंट महत्वाची आहे. बॅलन्सिंग काय असते बरं? बघा,
या ठिकाणी तुम्ही हे चित्र बघताय, थोडं लक्ष द्या. व्हील बॅलेन्सिंग. चाकाचं वजन सगळ्या बाजूंनी समान आहे का, वजनाचा विषय असतो, सगळीकडे समान आहे का. ठराविक वेग आहे समजा 80चा 60चा, गाडीचं स्टिअरिंग जर थरथर करत असेल तर बॅलेन्सिंगची गरज आहे, ते लक्षात घ्यायचं. कालावधी म्हणाल तर एक 5 ते 10,000 किलोमीटर तुमचं गाडी जर चालली तर तुम्ही किंवा खडबडीत रस्त्यावरून जोरात गाडी जर आदळली तर अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दोन्हीही तुम्ही करून घेतलं पाहिजे. ओके, फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. पुढे जातोय मी आता. यामध्ये काही गोष्टी आपल्याला माहीत असाव्या. बघा, काय कधी तपासायचं, बॅटरी, एअर फिल्टर, फॅन बेल्ट आणि अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग. त्याचं एक कालावधीवर मी बोलतोय. बॅटरी महिन्याला, गाडी सुरू होणे, टर्मिनल्सवर पांढरा थर येणे, असं काही होत असेल तर बॅटरीचा विषय आहे. गरम पाण्याने तुम्ही धुवू शकतात, त्यानंतर जेली लावू शकतात. पुढे एअर फिल्टर हे प्रत्येक आठवड्याला तुम्ही चेक करू शकता. काळा धूर येत असेल, कमी ॲव्हरेज देत असेल, हवा मारून स्वच्छ करा, बदलवा. वाटत असेल तर फॅन बेल्ट महिन्याला, इंजिन ओव्हरहीट करत असेल, किचकिच आवाज येत असेल तर तणाव त्याचा तपासा, ते तेवढं घट्ट हे आहे का, फिट आहे का. अलाइनमेंट 5 ते 10,000 किलोमीटरला गाडी एका बाजूला ओढली जात असेल, मेकॅनिक कडून सेटिंग करून घ्या. बॅलेन्सिंग 5 ते 10,000 किलोमीटरला स्टिअरिंग थरथर होत असेल तर व्हील वेट जे आहे ते लावून घ्या. त्या ठिकाणी जेवढे मुद्दे तुम्हाला इथे हे एक म्हणजे टाइम टू टाइम कव्हर करावे लागतील तरच या ठिकाणी ती गाडी व्यवस्थित राहणार आहे. आणि प्रश्न यावरच येणार आहे. बघा, आपल्याला ड्रायव्हर बनायचं आहे हे तर म्हणजे हे फक्त ड्रायव्हर लोकांसाठी नाही आहे, ज्यांना परीक्षाला जायचं आहे, ज्या प्रत्येकाकडे मोठी गाडी आहे, 4 व्हीलर आहे, भविष्यात आता बहुतेक जणांकडे ती येणार आहे, त्या सगळ्यांना हे माहीत असलं पाहिजे. मुंबई चालकची स्पेशल बॅच आपण चालू केली, ज्यामध्ये लेखीची पूर्ण तयारी आपण करून घेतोय आणि मुलाखतीची सुद्धा तयारी घेणार आहे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे आणि इतर जे विषय आहे ना त्याचे सामान्य ज्ञान असेल किंवा मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद याच्याबद्दल, रस्ते, त्या स्थळांबद्दलचे प्रश्न, त्याचे सगळे लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये अपलोड होत आहेत. काही लाईव्ह सेशन संध्याकाळी 7 वाजता, 8:30 वाजता, 10 वाजता जे होत आहेत जीकेचे, त्यालाही तुम्ही जॉईन होत चाला. जे शिपाई आणि क्लर्कसाठीचे सेशन आहे जीकेचे, ते सगळे तुम्हाला करायचेच आहे. ओके, कारण की तिथे तुम्हाला तो सिलेबस तुमचा जीकेचा म्हणजे त्याच्यातून कव्हर होतो आहे आणि मी त्यातले लेक्चर तुमच्या कामाचे सगळे तुमच्या बॅचमध्ये टाकतोय. चला, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सध्या वाहन चालक भरतीची फीस कमी केलेली आहे आपण खूप, तुम्ही जॉईन होऊ शकतात. धन्यवाद.